बऱ्याच क्लायंटचा असा प्रश्न येतो की मला ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स मध्ये, पण त्यांना ETF ची फारशी माहिती नसते. तर ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना कोणत्या चुका टाळाव्यात हे मी एक गोष्ट सांगतो. सगळ्यात पहिली चूक म्हणजे ETF मध्ये तुम्ही जर लमसम इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर ही चूक टाळावी, कारण जर मार्केट जर पीकला असेल किंवा ऑलरेडी हाय असेल तर मार्केट रिस्कला तुम्ही ओपन होताय. दुसरी चूक म्हणजे ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना एकाच प्रकारच्या ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये. तुम्ही गोल्ड, सिल्वर, त्यानंतर तुमचं इक्विटी मार्केट, त्यानंतर तुमचं बॉन्ड मार्केट, रिअल इस्टेट, REIT अशा प्रकारचे जे तुमचे ETFs आहेत त्या सर्व प्रकारच्या ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करा, जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल स्कीम्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे नसतील तर. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही लिक्विडिटीचा अभ्यास करा. जर लिक्विडिटी व्यवस्थित नसेल तर ETF मध्ये बाईंग सेलिंग करणं थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं आणि तुमच्या ट्रान्झॅक्शन मध्ये जी इम्पॅक्ट कॉस्ट असते ती हाय होईल आणि त्याने तुमचं रिटर्न चांगलं मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला लिक्विडिटीचा विचार करण्याची गरज आहे. आणि सगळ्यात चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमोशनल बिहेवियर किंवा तुमचं बिहेवियरल रिस्क जे असतं ते तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी घातक असू शकतं. कारण तुम्ही जर लमसम इन्व्हेस्टमेंट केली आणि मार्केट अचानक जर खाली गेलं तर तुम्ही पॅनिक सेलिंग करू शकता, जेणेकरून तुम्ही जे मूळ उद्देशाने जी इन्व्हेस्टमेंट केली होती ते उद्दिष्टच तुम्ही विसरता आणि फक्त मार्केट पडल्यानंतर भीतीने तुम्ही सगळे पैसे काढण्याचा प्रयत्न करता. तर ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना या 4 गोष्टींची नक्की काळजी घ्या.